नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। आज आपला एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे काय टीईटी परीक्षेच्या संदर्भामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं असावं आणि हे अभ्यासाचं नियोजन करत असताना 100 दिवसाचं अभ्यासाचं नियोजन आपण करतोय। 100 दिवसामध्ये आपण अभ्यासाचं नियोजन कसं करावं जेणेकरून आपल्याला येणारी टीईटी परीक्षा सहजरित्या उत्तीर्ण करता येईल आणि शिक्षकांचा सारखा दुसरा कोणी विद्यार्थी असणार नाहीये जो या नियोजनाला 100% हा न्याय देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला याचा 100% फायदा होणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे 100 दिवसाचा पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी हे नियोजन असणार आहे। या दोन्ही पेपरच्या साठी तयारी करणाऱ्या प्रत्येकांसाठी हे एकदम उत्तम स्वरूपाचं नियोजन असणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब काय असणार आहे की आपल्यासमोर प्रश्न आहे की टीईटी परीक्षा ही कधी होणार आहे। परीक्षेचा कालावधी जनरली सामान्यतः काय म्हणले जाते, जून महिन्याचा शेवट अथवा और काय जुलै महिन्यात पहिला किंवा दुसरा आठवडा, या आठवड्यामध्ये ही परीक्षा ही कंपल्सरी होणार आहे। आणि आपल्याला माहिती महाराष्ट्र शासनाने सांगितलंय टीईटी परीक्षा ही सेवारत असलेल्या शिक्षकांसाठी आणि भावी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी ही अनिवार्य केली गेली। त्यामुळे आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे। आपल्याला जवळपास जून ते जुलै महिना हा महिन्याचा इथपर्यंतचा कालावधी आपल्याकडे उपलब्ध आहे। टेंटेटिव्हली आपण 100 दिवस हे तर घेतले, यावरतीही दिवस आहेत, पण आपण 100 दिवसाचं नियोजन हे आपण करणार आहोत। या अंतर्गत म्हणजे परीक्षा कधी होणार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल हे आपण अपेक्षित करतोय। 25 जूनच्या जवळपास झाली पाहिजे, नाही झाली तर जुलैच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये ही परीक्षा होणार आहे। या संदर्भामध्ये पेपर 1 आता जो आपण जे नियोजन बघणार आहोत 100 दिवसांचं नियोजन पेपर पहिल्यासाठी असणार आहे। पेपर पहिला जो आहे तो कोणता आहे, इत्या पहिली ते 5वी जे आहेत यांच्यासाठीचा हा पेपर असणार आहे आणि याचं नियोजन आपण पहिल्यांदा बघणार आहोत। त्यानंतर पेपर सेकंड जो आहे त्याचं आपण नियोजन बघणार आहोत। करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला दोन्ही विषयांचं काय अभ्यासक्रम पूर्ण करून दिला जातोय आणि यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे टीईटी भरती 2026 ही आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा। आणि या शोचं वैशिष्ट्य काय असणार आहे, टीईटीचं एक्सपर्ट फॅकल्टी ही आपल्याकडे उपलब्ध आहे। एक्सपर्ट फॅकल्टीच्या माध्यमातून आपल्याला शिकवले जाणार आहेत। यासोबत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत, बॅच असणार आहेत, पीडीएफ नोट्स आपल्याला उपलब्ध असणार आहेत। प्रत्येक विषयाचे पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स असणार आहेत। काही विषय तुम्हाला क्लासरूममध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवले जाणार आहेत की तुम्हाला नोट्स बघण्याची सुद्धा गरज पडणार नाहीये, एवढं ॲक्युरेट आपलं शिकवण असणार आहे। टेस्ट सिरीज आपली घेतली जाणार आहेत, जवळपास 8 टेस्ट या आपल्या यामध्ये घेतल्या जाणार आहे। यापेक्षा अधिक टेस्ट होतील, कमी होणार नाहीये, हे सुद्धा तेवढंच करा। व्हॅलिडिटी जी आहे 6 महिन्याची ही तर व्हॅलिडिटी असणार आहे। 6 महिन्यापर्यंत हा कोर्स आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे। यासोबत अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहेत आणि फ्री मेंटॉरशिप ही असणार आहेत। आता मेंटॉरशिप म्हणजे काय, मेंटॉरशिप म्हणजे मेंटॉर 1 to 1 मेंटॉरिंग असणार आहे। यामध्ये तुम्हाला अभ्यासाच्या अडचणी असतील, लास्ट इयरला एक्झाम दिली असेल, काही इश्यू झाला असेल, मग याचं सोल्युशन काय आहे, अभ्यास एक्झॅक्ट कसा करावा किंवा कोणतं पद्धतीमध्ये आपण गेल्यानंतर या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क पडू शकतील याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, हे समजून घ्यायचं आहे। 1 to 1 मेंटोरिंग सुद्धा आपली इथं होणार आहे आणि या व्यतिरिक्त डाऊट सेशन सुद्धा करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत, जे फक्त आपला सिलेबस ज्या विषयात संपेल त्या विषयाचे डाऊट सेशन सुद्धा लगेच चालू होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण एक्झाम हॉलमध्ये होणार नाही याची पूर्ण काळजी आपण घेतला आहोत। आणि याची फी किती असणार आहे, केवळ 1299 रुपयामध्ये पेपर 1 हा आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे। किती, पेपर 1 साठी फी किती आहे, 1299 रुपये। त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीचं जे ॲप आहे डाउनलोड करायचं आहे, सरळ सेवा सेक्शनमध्ये जायचं आहे आणि टीईटीची बॅच ही आपली बुक करायची आहे। ओके, यामध्ये बघा पहिला टप्पा आपण नियोजनाचे 4 टप्पे करतोय। यामध्ये 100 दिवसाला प्रत्येकी 25 दिवसामध्ये डिवाइड करणार आहोत। 25 दिवसामध्ये याचं सोल्युशन बघणार आहोत। पायाभूत तयारी आणि अभ्यासक्रम समजून घेणे, पहिल्या 25 दिवसाचं उद्दिष्ट काय,
पायाभूत तयारी करायची, काय काय आपल्याला लागतंय, सगळ्या गोष्टींचा जमावडा करायचा आहे. एक एक गोष्टीला आपल्याला टार्गेट करून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. अभ्यासक्रम आणि जुने पेपर्स हे यातला सगळ्यात महत्त्वाचा की स्टोन असणार आहे. या की स्टोनला सोडून अभ्यास हा करायचाच नसतो. त्यामुळे शिक्षकांना सुद्धा माहिती आहे की आपल्याला परीक्षेला, विद्यार्थ्यांना पण सांगताना आपण हेच सांगतो, आपल्याला काय माहीत असणं, अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, यासाठी लागणारी साधनं कोणती आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे अभ्यासक्रम आणि जुने पेपर्स हे महत्त्वाचे असणार आहेत. सर्वात आधी टेटचा अभ्यासक्रम काय आहे तो समजून घ्यायचा आहे. टेटचा अभ्यासक्रम समजणं गरजेचं आहे. त्यानंतर मागील 5 ते 7 वर्षामध्ये प्रश्नपत्रिका PYQ समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. PYQ मधले आलेले प्रश्न आपल्याला किती समजत आहे, कोणत्या सेक्शनमध्ये कसे प्रश्न येत आहे, याचा एक आवाका आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि जर हा आवाका येत असेल तर काय आहे, आपल्याला परीक्षेची पातळी समजेल, परीक्षेला कोणत्या लेवलपर्यंत प्रश्न विचारले जातात, आपण अतिरिक्त करतो का ते समजेल, आपण कमी करतोय का ते समजेल. आणि ह्या समजून घ्यायचं असेल तर काय, सिलेबस आणि प्रश्नपत्रिका या दोन्हींची सांगड घालणं गरजेचं आहे. यानंतर बघा, साधनांमध्ये शालेय पुस्तकांचा उपयोग करायचा आहे. आता पेपर 1 बघतोय आपण, परिसर अभ्यास आणि गणितासाठी इत्या 3 ते 8वीची जी महाराष्ट्र राज्य मंडळाची पुस्तकं आहे, या पुस्तकांचं व्यवस्थित पद्धतीने वाचन करायचं आहे परिसर अभ्यासासाठी. आणि करिअर ऑर्बिट अकॅडमी या संदर्भामध्ये आपल्याला नोट्स उपलब्ध करून देणार आहेत. आणि ह्या नोट्स जे अशा असणार, परफेक्ट असणार आहेत, याच्या बाहेरचे प्रश्न येणं अवघड आहे, म्हणजे येऊ शकत नाही. एवढ्या परफेक्टली नोट्स ह्या आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत. यानंतर बालमानसशास्त्र डीएडच्या अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्राच्या पुस्तकाचे वाचन सुरू करायचं आहे. संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, म्हणजे कन्सेप्ट बेस आपला अभ्यास असला पाहिजे. डीएडचा बालमानसशास्त्राचं पुस्तक घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊन आपल्याला सोडवायचं आहे. हे आपल्या ऑर्बिटच्या क्लासमध्ये पूर्णतः तुमचं करून घेतलं जाणार आहे. यातनं संकल्पना, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणार आहे. आणि यासोबतच तुमचं रोजचं नियोजन, म्हणजे तुमच्याकडे अभ्यासक्रम आहे, साधनं आहे, पण तुमचं नियोजन सुद्धा इथं आवश्यक आहे. आणि दिवसाला आपल्याला 4 ते 5 तास या परीक्षेसाठी देणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही क्लास तर करताय, क्लास व्यतिरिक्त 3 ते 4 तास तुम्हाला क्लास व्यतिरिक्त द्यायचे, ते लक्षात ठेवा. मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही 4 तास फक्त क्लास करा, 2 तास क्लास असणार आहे, 2 तास व्यवस्थित अभ्यास करायचा. आणि सेल्फ स्टडी हा एक प्रकार असतो, तो व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला अडचण आली तर तुम्ही फोन करून विचारू शकता, तुमचं सोल्युशन त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. ओके, हा झाला पहिला टप्पा. आता आहे दुसरा टप्पा. दुसरा टप्पा सखोल अभ्यास आणि विषयावर तयारी करण्यावरती आपण इथं विशेष भर देणार आहोत. विषयानुसार तयारी म्हणजे पहिल्या पार्टमध्ये अभ्यासक्रम, PYQ, साधनं काय करायचं हे बघितलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये यांचं आता डिटेलिंग करायला सुरुवात करायची, किती किती काय काय करायचं आहे याचा अंदाज आपल्याला करायचा आहे. यामध्ये मुख्य टप्पा जो आहे, तुम्हाला प्रत्येक विषय विस्तृत स्वरूपामध्ये समजून घ्यायचा आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाषा विषय, मराठी इंग्रजी भाषा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि आपले लेक्चर्स A1 आहेत. दररोज तुम्हाला 1 तास या मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी हे द्यायचे आहेत. आणि मराठी इंग्रजी भाषेला दिल्यानंतर यामध्ये व्याकरणाचे नियम पक्के करून घ्यायचे आहेत आपल्याला. काळ असेल, प्रयोग असेल, समास असेल, पार्ट ऑफ स्पीच असेल, टेन्स असेल, वर्ब असेल, चेंज व्हॉइस असेल, क्वेश्चन टॅग असेल, हे सगळे प्रश्न, हे सगळे ग्रामरचे भाग जे आहेत हे आपल्याला सुव्यवस्थित पद्धतीने करायचे आहेत. कसलीही गडबड करायची नाही, लक्ष समजून घ्या. नाहीतर काय, आपली गडबड पुढे संकटाला घेऊन जाईल आपल्याला. त्यामुळे गडबड न करता व्यवस्थितपणे लेक्चर बघा, लेक्चर कव्हर करा. क्लास नोट्स तुम्ही क्लास बघत असताना वही पेन घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला डोक्यात जाण्याऐवजी हातात थ्रू डोक्यात जाईल, जेणेकरून तुम्हाला चांगलं लक्षात राहील. ते रोज एक उतारा पॅसेज जो आहे तो करायचा आहे. कविता सोडवण्याचा सराव हा त्यामध्ये रोज आपल्याला करावा लागणार आहे. शब्दसंग्रह, आपला व्होकॅब्युलरी वाढवण्यावर भर द्यायचा आहे. रोज 15-20 मिनटं 10 ते 25 शब्द आपल्याला डोळ्याखालनं हे सतत जाणं गरजेचं आहे. 15-20 मिनटं त्यासाठी स्पेशल शब्दसंग्रहासाठी वेळ द्यायचा आहे. यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय गणित. पेपर 1 साठी चाललंय आपलं. गणिताची भीती वाटत असेल तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शेकडेवारी,
नफा तोटा, भूमिती, मूलभूत संकल्पना या आपल्याला पक्क्या करून घ्याव्या लागतील. यासाठी सुद्धा करिअर ऑर्बिट अकॅडमीचा गणित हा जो विषय जो आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सरळली लक्षात राहील अशा स्वरूपामध्ये आपला हा या ठिकाणी शिकवला जातो. दररोज किमान 1 तास गणिताची तयारी, उदाहरणं सोडवण्याची तयारी करायची. पण कधी सोडायचे? ज्यावेळेस तुमचे लेक्चर होतील, तुम्हाला विषय समजेल. विषय समजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या विषयाचे ते जे कन्सेप्ट आहेत त्याची प्रश्न सोडवण्यासाठी घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, रँडमली काही एक करायचं नाही. आपल्याला येतंय म्हणून सोडत बसायचंय का? नाही. एक एक टप्प्याटप्प्याने काय झालं, पुढे पुढे चालायचंय. एका दमामध्ये पुढे जाणार नाही आहेत आपण. त्यानंतर परिसर अभ्यास हा घटक असणार आहे. परिसर अभ्यास महत्त्वाचा आहे. यामध्ये विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, हे 4 विषयांचा समावेश आहे. याच्या नोट्स करिअर ऑर्बिटच्या बेस्ट असणार आहे. तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पडणार नाही. या विषयाच्या शालेय पुस्तकांच्या शॉर्ट नोट्सचा उपयोग तुम्हाला करायचा आहे ऑर्बिटच्या. ठीक आहे. अध्यापन शास्त्राच्या संदर्भामध्ये बालकांचा विकास, शिकण्याच्या पद्धती आणि समावेशक शिक्षण या इन्क्लुझिव्ह एज्युकेशन यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणावरती विशेष लक्ष द्यायचं आहे. जे की आपल्या PYQच्या माध्यमातून आपला हा प्रश्न सुद्धा सुटणार आहे. लक्षात आलं? टप्पा 3 महत्त्वाचा आहे. टप्पा 3 उजळणी आणि सराव 25 दिवस करायचा आहे. म्हणजे पहिला अभ्यासक्रम PYQ साधनं बघितलं, दुसऱ्यामध्ये विस्तृत वाचन केलं 25 दिवसामध्ये. तिसऱ्या टप्प्यात आलो, आपल्याला काय रिव्हिजन आणि प्रॅक्टिस यावर फोकस द्यायचा आहे 25 दिवस. नवीन काही वाचण्यापेक्षा वाचलेल्या भागाची उजळणी करण्यावरती आपण या ठिकाणी भर देणार आहोत. PYQ सोडायचेच. PYQ क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे, तो सोडायला लागायचा. जो आपण आत्तापर्यंत वाचला आहे त्याला सोडायला सुरुवात करायची आहे. नवीन प्रश्न बघायचे. आठवड्याला किमान 2 ते 3 मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायला गेल्या पाहिजे. चुकांचे विश्लेषण करायचं आहे. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुमच्या कोणत्या गोष्टींचा किंवा कोणते प्रश्न चुकताय आणि का चुकताय याचा ॲनालिसिस करायचं आहे. आणि ॲनालिसिस केल्यानंतर आपल्या सिली मिस्टेक किती होत आहे, प्रॉपरली आपला प्रश्न न समजल्याने किती चुकला आहे, जोरात वाचल्यामुळे म्हणजे फास्टमध्ये वाचल्यामुळे प्रश्न किती चुकला आहे, हे सुद्धा ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला. आणि हे आपल्याला स्वतः आपण करू शकतो. काही प्रत्येक चूक शेजारत्यांनी सांगावी किंवा शिक्षकांनी सांगावी असं नसतं. स्वतःसुद्धा ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या चुका आपल्याला समजून घ्यायचे, गुण कमी काय येतात. आणि त्यासाठी तुम्हाला करिअर ऑर्बिटची टीम ही तुम्हाला यासाठी उपलब्ध असणार आहे. विषयाची पुन्हा उजळणी करायची आहे. शॉर्ट नोट्स परीक्षेच्या आधी वाचण्यासाठी करिअर ऑर्बिटच्या शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्याचा खूप कामी किंवा उपयोग होईल. याची सुद्धा आपल्याला याचं वाचन हे आपल्याला सतत करायचं आहे. आणि ह्या माध्यमातून सुद्धा आपले टॉपिक कव्हर करत चालायचं आहे, एक टॉपिक. ओके. यानंतर चौथा टप्पा मॉक टेस्ट असणार आहे आणि अंतिम तयारी असणार आहे. यामध्ये शेवटचे 10 दिवस जे असतील सर्वांनी वेळेचे नियोजन यासाठी राखीव ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये वेळेचे व्यवस्थापन करायचं आहे. 150 प्रश्न 150 मिनिटात सोडवायचे असतात. म्हणजेच एका प्रश्नासाठी 1 मिनिट इथं असणार आहे. त्यामुळे टायमर लावून फुल लेंथ मॉक टेस्ट ही आपण सोडवली पाहिजे. हा एक महत्त्वाचा आहे. जोपर्यंत टेस्ट सोडत नाही तोपर्यंत आपण किती पाण्यात आहोत, किती पाण्याच्या वरती आलोत हे समजणार नाहीये. त्यामुळे आपला प्रयत्न काय असणार आहे, आपली स्थिती चेक करत राहणं. पण परीक्षेच्या 15-20 दिवस आधी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर नकारात्मक गुण जे आहे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये TET परीक्षेमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे कसलीही भीती करायची नाही. पण पेपर सोडवण्याच्या टेक्निक आहेत त्या आपण येणाऱ्या कालावधी बघणार आहोत. पण इथं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, TET मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते आणि परीक्षेत एकही प्रश्न आपल्याला मागे सोडून पुढे जायचा नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये काय, जेवढे प्रश्न 150 प्रश्न 150 मिनिटामध्ये सुटलेच पाहिजे आणि सोडायचेच आहे. कशा पद्धतीने सोडायचे, कसे सुटले पाहिजे याचा आपण नंतर एक व्हिडिओ घेणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून समजून जाईल. ओके. सकारात्मक दृष्टिकोन, जागरण टाळा, आरोग्य सांभाळा आणि अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या. आपला अभ्यास डेलीचं टार्गेट जे आहे ते डेलीचं टार्गेट आपलं अचीव होणं गरजेचं आहे. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा जो की आपल्याला नेहमीच असतो. त्यामुळे त्या बाबतीमध्ये मागं पुढे बघायचं नाही. आणि अभ्यासाचं नियोजन, दररोजचे अभ्यासाचं नियोजन जे आहे याला सुद्धा फॉलो करायचं आहे. सकाळचं सत्र फ्रेश
माइंड असतं. कठीण विषयासाठी सकाळचा वेळ हा प्रामुख्याने घ्यायचा. प्रत्येकासाठी इंग्रजी हाच विषय अवघड असणार आहे का? नाही. काहींसाठी मराठी हा विषय अवघड असणार आहे, काहींसाठी गणित असणार आहे, काहींसाठी परिसर अभ्यास असणार आहे. त्यामुळे आपला जो प्लस मायनस पॉईंट आहे तो पॉईंट ओळखून घ्यायचा आहे. आणि ह्या कालखंडामध्ये सकाळचे 2 ते 3 तासाचा जो कालखंड असणार आहे, सकाळी 6 ते 8 या कालखंडामध्ये आपल्याला अवघड वाटणारा विषय घ्यायचा. सहसा जनरली ज्यांना वाटतं बालमानसशास्त्र आपला अवघड आहे, अध्यापनशास्त्र, त्याचं वाचन हे करायचं आहे आणि करिअर ऑर्बिटच्या नोट्स ज्या आहेत त्याला फॉलो करायचे आहे पहिल्या टप्प्यामध्ये. त्यानंतर सकाळी 8 ते 9चा टाईम राहील. गणित जो आहे, गणिताला पाठ करणं, त्याच्या संकल्पना असतील किंवा त्याला प्रॅक्टिस करणं, यावरती विशेषतः आपल्याला भर या पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये, जे 2 विषय सकाळच्या सत्रामध्ये झालेत. तर मग संध्याकाळचं सत्र, दुपारी आणि संध्याकाळचं सत्र मिक्स असणार आहे. यामध्ये आपल्याला बघा दुपारी 4:30 नंतर इंग्रजी व्याकरण असेल, 6:30 ते 8 मध्ये मराठी व्याकरण घ्यायचं आहे. त्यानंतर रात्री 8 ते 9:30 परिसर अभ्यास घ्यायचा आहे. म्हणजे एका दिवसामध्ये आपल्या सगळेच घटक हे आपले कव्हर झाले पाहिजे. आपल्या सोयीनुसार यामध्ये काय करायचं आहे, व्हेरिएशन आणायचं आहे. त्यानंतर 9:30 ते 10:30 दिवसात वाचलेल्या भागांची उजळणी करायची आहे. त्यानंतर 10:30 ते 11:30 मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PYQ सोडवणे लक्षात ठेवायचं आहे. आणि रविवारचे नियोजन, रविवारी नवीन काही न वाचू नका आणि संपूर्ण आठवड्यात जे वाचले त्याचं रिव्हिजन करण्याकडे आपलं लक्ष या ठिकाणी असलं पाहिजे, जेणेकरून आपण सहजरित्या ह्या गोष्टी कव्हर करू शकतो. माझं अजून एक सजेशन राहील, जर तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये 4-5 तास देत असाल तर दुपारच्या सत्र आणि संध्याकाळच्या सत्रातला मिळून 3-4 तासाचा वेळ जर तुम्ही काढू शकलात तर तुम्ही सकाळच्या सत्रात एक विषय, 1-2 विषय ठेवा, संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 विषय ठेवा, जेणेकरून पेपर 1 तुमचा सहजरित्या सॉल्व्ह होईल. ओके. पहिल्या 25 दिवसामध्ये तुम्हाला सांगितल्या पद्धतीने 4 टप्प्याचं नियोजन तुमच्या ह्या शेड्यूलमध्ये तुम्ही बसवायचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात? त्यानंतर TET भरती पेपर 2 ची आपली महत्त्वपूर्ण बॅच आहे. पेपर 2 हा एक महत्त्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा. पेपर 2ला सुद्धा जो इयत्ता 6वी ते 8वी असणार आहे यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. ही सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आणि यामध्ये TET एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, PDF नोट्स असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहेत, व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि फ्री मेंटॉरशिप ही आपल्याला इथं उपलब्ध असणार. आणि या सगळ्या सुविधा आपल्याला कितीला भेटत आहे? फक्त 1299 मध्ये पेपर 2 हा उपलब्ध आहे. पेपर 1 सुद्धा 1299ला आहे आणि पेपर 2 6वी ते 8वी साठी जे आहेत टीचर्स आहेत किंवा विद्यार्थी आहेत यांच्यासाठी सुद्धा काय 1299ला हा पेपर उपलब्ध आपल्याला असणार आहे. लक्षात ठेवा. या संदर्भामध्ये पहिला टप्पा जो अभ्यासाचं नियोजन आहे पेपर 2, पेपर 2चं मी नियोजन सांगतोय. पेपर 2 तेवढाच महत्त्वाचा आहे, पेपर 1 जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा पेपर 2 सुद्धा आहे, जे ह्या पेपरसाठी जात आहे. पायाभरणी आणि क्रमिक पुस्तकांचे वाचन. पायाभरणी आणि क्रमिक पुस्तकाचे वाचन म्हणजेच काय? पहिल्या चॅप्टरप्रमाणे अभ्यासक्रम आपल्याला माहीत असावा, PYQ माहीत असावं आणि पुस्तकांचं वाचन आपल्याला इथं करायचं आहे. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावरती विशेषतः फोकस करायचा आहे. पहिल्या 25 दिवसामध्ये मानसशास्त्राचा इतिहास, त्यातील 20 संप्रदाय, संरचनावाद, कार्यवाद, गेस्टॉल्ट, मनोविश्लेषण, वर्तनवाद आणि बौद्धात्मक बाबी यांच्यावर आपल्याला या ठिकाणी काय विशेष लक्ष हे केंद्रित करायचं आहे. यानंतर बालविकासाच्या विविध अवस्था काय आहेत, विचारवंतांचे सिद्धांत समजून घेण्याचं काम आपल्याला या घटकाच्या अंतर्गत कव्हरअप करून घ्यायचं आहे. यामध्ये बघा भाषा हा पेपर असणार आहे, मराठी आणि इंग्रजी हा आपल्याकडे उपलब्ध आहे. यामध्ये दोन्ही भाषांच्या व्याकरणाची सुरुवात आपल्याला इथं करायची आहे. दोन्ही भाषांच्या व्याकरणाची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. शब्दाच्या चाती असेल, प्रयोग असेल, समास असेल, काळ असेल, वाक्यरचना असेल, यासाठी प्रत्येकी 1 तास दोन्हींसाठी आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे. तरच आपल्याला अभ्यासाला या ठिकाणी स्पीड येणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये मुख्य विषय आपण कोणता घेतो, जो की 60 गुणांसाठी असणार आहे. आपण बघितले 30 गुणांना सगळं विषय, पण तुमचा जो पेपर सेकंड आहे यामध्ये तुम्हाला गणित आणि विज्ञान हे एकत्रितरित्या 60 मार्काला आहे आणि सामाजिक शास्त्र हा विषय हा 60 मार्कासाठी आहे. त्यामुळे हे 60 मार्क महत्त्वाचे आहेत. या 60 मार्कासाठी आपण जर विज्ञान आणि गणित निवडले असेल तर भौतिकशास्त्र,
रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांच्या मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. आणि ह्या मुख्यतः 6वी ते 10वीचे स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत त्यातनं समजून घ्यायची आहे. आणि प्लस काय करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या नोट्स आहेत त्या नोट्स आवर्जून वाचायच्या, जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी सुटणार आहेत. त्यामुळे ह्या नोट्स महत्त्वाच्या असणार आहेत. जर तुम्ही समाजशास्त्र निवडला असाल तर यामध्ये भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा आहे. महाराष्ट्राचा भूगोल असणार आहे, भारतीय राज्य घटना असणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्था असणार आहे, ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यांच्या संदर्भातले काय 73-74 घटना दुरुस्ती काय होती समजून घ्यायची आहे. काय स्तर काय त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर करिअर ऑर्बिटच्या नोट्स, याच्या नोट्स सर्वोत्तम आहेत, तुम्हाला घसायची गरज पडणार नाही. या नोट्स सफिशियंट झाल्या तुमच्या अभ्यासाच्या अनुषंगाने. ठीक आहे, या आपल्याला कव्हर अप करायच्या आहेत आणि या नोट्स आपल्याला परीक्षेसाठी सर्वोत्तम आणि सर्वात उपयोगी अशा या नोट्स असणार आहेत. त्या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध असणार आहेत. लक्षात ठेवा, ॲपमध्ये उपलब्ध असणार आहेत. यानंतर टप्पा 2 महत्त्वाचा आहे, सखोल अभ्यास करायचा आहे. करिअर ऑर्बिटच्या मायक्रो नोट्स आपल्याकडे असणार आहेत आणि किंवा तुम्ही सुद्धा मायक्रो नोट्स तुमच्या पुस्तकाच्या पाठ्यपुस्तकातून काढू शकतात. यामध्ये बालमानसशास्त्र असणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये संरक्षण यंत्रणा, डिफेन्स मेकॅनिझम, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, अध्यापनच्या विविध पद्धतीवर नोट्स आपल्याला काढून ठेवायच्या आहेत. भाषा विषयावरती व्याकरणसोबत आता शब्दसंग्रहांवर विशेष भर द्यायचा आहे, शब्दसंग्रह वाढवायचा आहे. मुख्य विषय जो असेल याची क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेच्या मान्यताप्राप्त संदर्भ ग्रंथांचा किंवा गाईडचा यामध्ये वापर करायचा आहे. मी तुम्हाला म्हटलंय ऑर्बिटच्या नोट्स या सर्वोत्तम आहेत, यामध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल, तुम्हाला इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. या काळामध्ये संकल्पना अधिक स्पष्ट पद्धतीने समजून घ्यायच्या आहेत आणि यासाठी कन्सेप्ट क्लिअरिंगसाठी करिअर ऑर्बिट टीम ही आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अडचण व्हिडिओ बघून सुद्धा, लेक्चर बघून सुद्धा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क साधू शकतात. तुमचे प्रश्न आमच्या माध्यमातून नक्कीच सोडवले जातील, यात शंका नाही आहे. यासोबत पेपर टप्पा 3 उजळणी आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या 25 दिवसासाठी बघायच्या आहेत. यामध्ये PYQ सराव करायला सुरुवात करायचा आहे. महाटेटच्या मागील 5-7 वर्षाच्या क्वेश्चन पेपर 2च्या आपल्याला सोडवायचे आहेत. यामध्ये परीक्षेचा कल आणि प्रश्नाची पातळी ही आपल्याला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. त्यानंतर उजळणी, करिअर ऑर्बिटच्या नोट्सचा वारंवार उजळणी करत राहणे, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची पूर्णतः काळजी घेतली जाणार आहे. तरी सुद्धा तुम्ही नोट्स सोबत तुमचं जे काही पाठ्यपुस्तक आहे ते तुम्ही बघू शकतात. विशेषतः विज्ञान आणि भूगोलसारख्या विषयातील फॅक्च्युअल्स करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या नोट्स ज्या आहेत, नदी प्रणाली असेल, खनिज असेल, जीवनशास्त्र असेल, जीवनसत्व असेल, याचं पुन्हा पुन्हा वाचन करून आपल्याला मजबूत विषय हा स्थापित करायचा आहे. लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा घटक आहे, याला आपण कव्हर करणार आहोत. आणि टप्पा 4 75 ते 100 दिवसाचा असणार आहे. यामध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट घेणार आहोत आणि टाईम मॅनेजमेंटवरती विशेष भर आपल्याला यामध्ये द्यायचा आहे. यामध्ये शेवटचे 15 दिवस जे असतील फक्त आणि फक्त सर्वांसाठी राखून ठेवायचे. 15 दिवस दररोज कढायला लावून 150 प्रश्नांचा जो पेपर आहे 2.5 तासामध्ये सुटला पाहिजे, 150 मिनिटामध्ये, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पेपर सोडवल्यानंतर त्याचे विश्लेषण करायचं आहे, म्हणजे त्याचा ॲनालिसिस करायचं आहे. आपण कुठं चुकलो, कसं चुकलो, किती सिली मिस्टेक केल्या, कशा केल्यात, कशा वाचल्यात, गडबड केली आहे, गोंधळ केला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑब्झर्व करायच्या आहेत, विश्लेषण करायचं आहे. तुम्हाला तुमचा प्रश्न समजला तर, समजत नसेल तर तुम्ही ऑर्बिटच्या टीमसोबत तुम्ही संपर्क साधू शकतात. तुमचे कोणते विषय वेळेत वर्ग होत नाहीत किंवा कुठे जास्त चुका होत आहेत याला आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्या एरियावरती विशेष काम आपल्याला ह्या शेवटच्या 25 दिवसामध्ये हे करायचं आहे. आणि करिअर ऑर्बिट टीमसोबत चर्चा करून तुमच्या चुका ज्या आहेत दुरुस्त करण्यावरती विशेष लक्ष हे आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही आहे आणि यामध्ये पेपर 2 जो आहे अतिशय व्यवस्थित पद्धतीने, सिस्टमॅटिक पद्धतीने आपण ह्या 4 टप्प्यामध्ये सोडवू शकतो. याचं नियोजन हे आपलं सहज आणि साधं आहे. ठीक आहे, तुम्हाला विषय समजला असेल. या संदर्भामध्ये TET भरती 2026
जे आहे याचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपले चालू आहेत आणि त्याचा पेपर 1 आणि पेपर 2 एकत्रितरित्या काय आहे 1999ला एकत्रितरित्या ही बॅच उपलब्ध आहे. या बॅच सोबत आपल्याला याची वैशिष्ट्य काय, एक्सपर्ट फॅकल्टी ही आपल्याला शिकवणार आहे, ज्यांचा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत असे शिक्षक आहेत, त्यांचा स्पर्धा परीक्षेतला अनुभव दांडगा आहे असे शिक्षक आहे. म्हणजे तुम्हाला या परीक्षेमध्ये अपयश येणं अशक्य आहे. ऑर्बिटच्या टीममधून ऑर्बिटच्या विद्यार्थ्यांमधून जास्तीत जास्त रिझल्ट नेतील याची शाश्वती मी तुम्हाला आत्ताच देऊ शकतो. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे, PDF नोट्स असणार आहेत, टेस्ट सिरीज असणार आहेत, व्हॅलिडिटी 6 महिन्याची आपली असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि पर्सनल मेंटॉरशिप सुद्धा असणार आहे. आणि सिलेबस झाल्यानंतर डाऊट सेशन शेवटचे 10 ते 15 दिवस जे असेल डाऊट सेशन खुले असणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्हाला वाटेल तेवढे प्रश्न तुम्ही घेऊन येऊ शकतात. तुमचे लाईव्ह तुमचे प्रॉब्लेम हे सोडवले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही आहे, अभ्यासाला लागायचं आहे. आणि सगळ्यात पहिलं काम काय आहे, करिअर ऑर्बिट अकॅडमीचं खाली दिलेलं जी लिंक आहे किंवा नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे, आपली लिंक डाउनलोड करायची आहे, बॅच जॉईन करायची आहे आणि या सगळ्या सुविधा तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या सुविधांचा लाभसुद्धा आपल्याला शिक्षक वृंदांना आणि भावी शिक्षकांना उठवायचा आहे. त्यामुळे लक्षपूर्वक आपली बॅच नोंदवा. तहान लागल्यावर वेर खोदायला जायचं नाही असं आपण सगळ्यांना सांगतो. आज आपल्यावरती वेळ आहे, कारण परीक्षाची जाहिरात किंवा परीक्षाचं डिक्लेरेशन जवळपास झालेलं आहे. जूनमध्ये एक्झाम होणार आहे. फक्त आता फॉर्म भरून आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. त्यामुळे हळूहळू ठेंबे ठेंबे तळसाचं हे साचवायला सुरुवात करायची आहे आणि जूनच्या पूर्वीपर्यंत आपला अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे लवकर जॉईन करा. थँक्यू.